विचारपूर्वक असा केला की आत्ता मी योगेश म्हणून अनेक गोष्टी देवाबद्दलच्या मानतो, अनेक गोष्टींबद्दल मनामध्ये असा विचार की खरंच आहे का नाही आहे, असे अनेक प्रश्न आपल्या प्रत्येकाच्या मनात असतात. त्याचं एक सोपं साधं उत्तर, आणि अध्यात्म हे जड नाही, अध्यात्म किंवा ग्रंथ हे जड नाहीत, ते सहज सोपे विचार आहेत, ते विचार समजून घ्यावेत, तो विचार बरोबर असावा, इतक्या साध्या चांगल्या हेतूनी, प्युअर हेतूनी आम्ही हा सिनेमा घडवत गेलो. आम्ही याच्यामध्ये संवाद लिहिताना, प्रसंग लिहिताना, ॲक्टर्सकडनं पण कामं करून घेताना कुठेही आता हा सीन करताना तुला एक 1887 मधला एक अभिनय करायचा आहे असं कुठेही काही न करता आजच्या लोकांना आवडेल, आजच्या लोकांना रुचेल आणि आजच्या लोकांना आपलासा वाटेल असा सिनेमा करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि जेव्हा एखादं गाणं येतं, पहिल्यांदा टीझर येतो, तेव्हा असं होतं की सिनेमा आपलं बाळ असतं ना, तर असं होतं की बारसं झालं, आता हे झालं, आता पुढचा सोडा आला. ट्रेलर लॉन्च ही माझ्यासाठी फार महत्त्वाची गोष्ट आहे, कारण आजपासून आमचा सिनेमा काय आहे आणि याला लोकांनी काय यायला पाहिजे याचं उत्तर देणारा आमचा ट्रेलर असणार आहे. त्यामुळे व्हेरी इमोशनल मुवमेंट, व्हेरी 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 इमोशनल मुवमेंट फॉर मी स्पेसिफिकली. तर मला आवडेल की तुम्ही सगळ्यांनी ट्रेलर एन्जॉय करावात, है ना. आता लेखक म्हणून आणखी काही प्रश्न नको विचारूस. नाही, मला फक्त एवढंच सांगायचं, आता तुझे इमोशनल मुवमेंट अशीच ठेवून आपण ज्यासाठी जमलो आहे तो एक ट्रेलर बघूया. सो प्लीज. फार कमी झालं आणि माझी टीम मला एवढी चांगली लाभली की प्रत्येक पावलांवर कलाकारांनी म्हणा, दिग्दर्शकांनी म्हणा, इनफॅक्ट प्रोड्युसरांनी म्हणा, सगळ्यांनी मला इतकं सपोर्ट केलं आणि छान वाटलं, खूप मजा आली सीन्स करताना. थँक्यू थँक्यू. थँक्यू. येस, नेक्स्ट ट्रेलर बघूया.